नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तर आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. आज आपण एक चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करणार आहे. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं त्याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्याच्या अगोदर आपले चॅनल पूर्णपणे चेक करायचं आहे की आपण चुकून दुसऱ्याचे कोणाचे जर व्हिडिओ टाकले असतील तर ते व्हिडिओ वगैरे सर्व काही डिलीट करून टाकायचे आहे. त्याच्यानंतरच काय करायचं आहे, आपल्याला यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे. नाहीतर काय होईल, आपले चॅनल मॉनिटाईज होणार नाही. जर आपण दुसऱ्या कोणाचा जर व्हिडिओ डाउनलोड करून वगैरे टाकला असेल यूट्यूब चॅनलवरती तर ते सर्व व्हिडिओ वगैरे एकदा संपूर्ण चेक करायचे आहे. त्याच्यानंतर आपण अप्लाय करायचं आहे. तर चला करूया आता आपण अप्लाय. आपण सर्व चॅनल वगैरे चेक केलेलं आहे. आता आपण अप्लायची प्रोसेस करणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण इकडे मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. स्क्रीनवरती आल्याच्यानंतर वायटी स्टुडिओवरती या ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता इथं माझी आवड पंढरी हे जे यूट्यूब चॅनल आहे याचा वॉच टाईम पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. बघू शकता इथं अर्नमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता इथं खाली आपल्याला ॲप्लाय नाऊ असं ऑप्शन येत आहे. त्याच्यासाठी असं जर मित्रांनो आपल्याला ॲप्लाय नाऊ असं जर नाव येत असेल तर आता आपला वॉच टाईम आणि सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण यूट्यूबसाठी अप्लाय करू शकतो. तर कशा पद्धतीने अप्लाय करायचं, तर सर्वात अगोदर अप्लाय नाव या बटनावरती क्लिक करायचं. बघू शकता अप्लायवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो स्टार्ट बघू शकता इथं स्टार्टवरती आपल्याला काय करायचं आहे, असं क्लिक करायचं आहे. एक नंबरची जी स्टेप आहे तिच्यावरती आपल्याला काय करायचं अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर हे जे रिव्ह्यू बेस अँड टर्म जी माहिती आहे ती माहिती तुम्ही पूर्ण वाचू पण शकता. त्याच्यानंतर सगळ्यात खाली आपल्याला काय स्क्रॉल करायचं आहे. सगळ्यात खाली गेल्याच्यानंतर बघू शकता इथे आय ॲक्सेप्ट द बेस अँड टर्म्स याच्यावरती काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर म्हणजे त्याला परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्याच्यानंतर इथे ॲक्सेप्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर एका 0 सेकंदामध्ये 1 ते 2 सेकंदामध्ये आपली ही प्रोसेस पूर्ण होते. मित्रांनो बघू शकता पहा. तर बघू शकता 1 नंबरची जी प्रोसेस आहे आपली ती आपली पूर्णपणे सक्सेस झालेली आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची प्रोसेस जी आहे मित्रांनो ती ॲडसन्सची पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता स्टार्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर खाली बघू शकता यस आय हॅव अ एक्झिस्टिंग ॲडसन्स फॉर यूट्यूब ऑर ॲडसन्स अकाउंट हे एक ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर नो आय नीड टू क्रिएट अ वन, म्हणजे याचा अर्थ काय आहे मित्रांनो, जर आपल्याकडे ऑलरेडी ॲडसन्स अकाउंट जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर आपल्याकडे जर ॲडसन्स जर नसेल, आपण जर पहिल्यांदा यूट्यूबवरती ॲडसन्स ओपन करत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नो आय नीड टू क्रिएट वन याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो ऑलरेडी ॲडसन्स आहे, ऑलरेडी दुसरं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपण काय करत आहोत त्याच चॅनलला आपलं हे चॅनल लिंक करत आहोत. तर ते लिंक कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो पहा. 1 नंबरचं ऑप्शन जे आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघू शकता क्लिक केल्याच्यानंतर खाली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता थोडं लोड घेत आहे. बघू शकता आता पूर्ण जे आपल्या ईमेल आय डी आहेत ते पूर्ण ईमेल आय डी इथं आलेले आहेत मित्रांनो बघू शकता. तर याच्यामध्ये जी आपली ॲडसन्सची जी ईमेल आय डी आहे जुनी ती ईमेल आय डी आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. जे अगोदर आपला ॲडसन्स होतं ती ईमेल आय डी आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. तर बघू शकता आपण ती ईमेल आय डी इथे सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर थोडा वेट करायचा आहे आपल्याला, जास्त काय नाही. तर बघू शकता आता इथं तर डायरेक्ट बघू शकता मित्रांनो आता जे जुनं आपलं ॲडसन्स होतं ते पूर्णपणे इथं आपल्याला पेज त्या ॲडसन्सचं पेज हे दाखवत आहे. कंटिन्यू विथ दिस अकाउंट म्हणजे पूर्ण ते पेजच आलेलं आहे अकाउंटचं. जे आपलं जुन्या चॅनलचे जे ॲडसन्स होतं ते पूर्ण इथे पेज आलेलं आहे. हे आल्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, इथं आय डी वगैरे सर्व काही आलेलं आहे. ॲड्रेस पण सर्व येतो. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं खाली कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला काय करायचं अशा प्रकारे असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर थोडा काय करायचं असं वेट करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर खाली काय करायचं आहे मित्रांनो बघू शकता इथं सेटअप अकाउंट या ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पण यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करू शकता. एका ॲडसन्सला 2 यूट्यूब चॅनल जोडू शकता. माझ्याकडे मित्रांनो पर्याय नसल्यामुळे मी एका ॲडसन्सला 2 यूट्यूब चॅनल जोडले आहेत. कारण की माझे ऑलरेडी 4-5 चॅनल मॉनिटाईज असल्यामुळे मी नवीन ॲडसन्स ओपन करू शकत नाही. कारण एका व्यक्तीचं एकच ॲडसन्स ओपन होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे ऑलरेडी 2-3 ॲडसन्स झालेले आहेत. त्याच्यामुळे मी नवीन ॲडसन्स ओपन करू शकत नाही. नवीन ॲडसन्स आपण घरामध्ये कोणाचंही पण ओपन करू शकतो. पण मला पर्याय नसल्यामुळे मी काय केलेलं आहे, एकाच ॲडसन्सला 2 यूट्यूब चॅनल जोडलेले आहेत. तुम्ही पण असं करू शकता. फक्त आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की त्या दोन्ही चॅनलवरती प्रॉब्लेम काही यायला नाही पाहिजेत. एका जरी यूट्यूब चॅनलवरती प्रॉब्लेम आला तर दुसरं पण चॅनल प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल अशा पद्धतीने तुम्ही पण यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.